पूजा खेडकर प्रमाणे पुणे महापालिकेतील 6 इंजिनियर्सनी दिव्यांगत्वाची खोटी प्रमाणपत्र मिळवल्याचा दिव्यांग आयुक्तालयाला संशय आहे। या 6 इंजिनियर्सबद्दल तक्रार प्राप्त झाल्यानंतर दिव्यांग विभागाने त्यांची कागदपत्र तपासली आणि त्यातून संशय आणखी बळावल्याने दिव्यांग आयुक्त प्रवीण पुरी यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांना पत्र लिहून या 6 इंजिनियर्सची वैद्यकीय तपासणी करायला सांगितली आहे। मात्र या पत्राला 1 महिना उलटल्यावर देखील पुणे पालिकेने या इंजिनियर्सची वैद्यकीय तपासणी केलेली नाही। वेगवेगळ्या कालावधीत हे इंजिनियर्स पुणे महापालिकेमध्ये दाखल झाले असून सध्या ते वेगवेगळ्या पदांवरती काम करतात। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, पुणे महापालिकेने अजूनही वैद्यकीय तपासणी न करण्यामागचं कारण काय? याच प्रश्नाचं उत्तर पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी देणं अपेक्षित आहे, जे उत्तर ते देत नाहीयेत। या 6 इंजिनियरच्या बाबतीत तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांच्याबद्दलची कागदपत्र ही संशयास्पद वाटल्यानंतर राज्याच्या दिव्यांग आयुक्तांनी प्रवीण पुरी यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांना पत्र लिहिलं। या पत्र लिहिण्याला देखील 1 महिना उलटून गेलेला आहे आणि या पत्रामध्ये त्यांनी म्हटलं की या अधिकाऱ्यांची तुम्ही वैद्यकीय तपासणी करून घ्या की हे अधिकारी खरंच दिव्यांग आहेत का। वेगवेगळ्या कालावधीमध्ये हे अधिकारी पुणे महापालिकेमध्ये नोकरीला रुजू झालेले आहेत। कोणी शाखा अभियंता आहे, कोणी कनिष्ठ अभियंता आहे, कोणी आणखी कोणत्या पदावरती आहे। यापैकी 4घांना अल्पदृष्टी असल्याचं कारण त्यांनी दाखवलेलं आहे, 2घांना अस्थिव्यंग असल्याचं कारण त्यांनी दाखवलेलं आहे, तर एकाला कर्णबधिरत्व म्हणजे कानाला ऐकू येत नाही कानानी असं कारण त्यांनी दिलेलं आहे। आणि ही कारण दाखवून हे इंजिनियर्स पुणे महापालिकेच्या नोकरीमध्ये दाखल झालेले आहेत। मात्र त्यांची प्रमाणपत्र संशयास्पद असल्यानंतर दिव्यांग आयुक्तांनी पत्र लिहिलेलं आहे। मात्र तरी देखील पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांची वैद्यकीय तपासणी करत नाहीयेत। योगायोग असा की जेव्हा पूजा खेडकर यांना अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून आणि अहमदनगर जिल्ह्यातून जी काही कागदपत्र मिळाली, ज्यामध्ये दिव्यांगत्वाच्या कागदपत्रांचा देखील समावेश आहे, त्यावेळी राजेंद्र भोसले हेच अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून होते, आता ते पुण्याचे महापालिका आयुक्त म्हणून आहेत। आणि दिव्यांग आयुक्तांनी पत्र लिहिल्यानंतर देखील त्यांच्याकडून या अधिकाऱ्यांची जी वैद्यकीय तपासणी केली जाणं अपेक्षित आहे ती अजूनही झालेली नाहीये। त्यामुळे या प्रश्नांचं उत्तर लवकरात लवकर मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करूया। मंदार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।